नमस्कार. आज आपण जाणून घेऊ तुळशीचे धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व. प्रत्येकाच्या घरी तुळस ही असावीच. तुळशीमध्ये कार्बन वायू शोषून घेऊन ऑक्सिजन व ओझोन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे तुळशीच्या सानिध्यात राहिल्यास ओझोन वायू मिळतो व ताजेतवाने वाटते. आरोग्याच्या दृष्टीने तुळशीचे फार महत्त्व आहे. देवपूजा व श्राद्ध पक्ष यामध्ये तुळशीपत्र आवश्यक असते. श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. तुळशीच्या एका पानानेही भगवान श्री हरी विष्णू संतुष्ट होतात, तितका कोणत्याही दुसऱ्या पदार्थाने होत नाही. मृत्यू समय ज्याच्या अंगावर व तोंडात तुळशीपत्र असेल त्या व्यक्तीला सद्गती मिळते. ती व्यक्ती वैकुंठात जाते असे म्हणतात. पहाटे तुळशीस पाणी घालावे, कारण तुळस ही जगातील एकमेव वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन, रात्री कार्बन डायऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी 0.03% इतका ओझोन वायू सोडते. आणि या वायूच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदूत सेरोटोनिन नावाचे संप्रेरक स्त्रवते, ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो. तसेच त्याची रोगप्रतिकार शक्ती बळकट होते. तुळशीची पाने केव्हा तोडू नयेत तर रविवार, मंगळवार, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, एकादशी, द्वादशी आणि संध्याकाळी तुळशीची पाने तोडू नये. त्या दिवशी लागत असल्यास आदल्या दिवशी तोडून धुवून फ्रीजमध्ये ठेवून वापरता येतात. तुळशीची पाने कधीही नखांनी ओढून तोडू नये. तसेच कधीही तुळशीच्या पानांना स्नान न करता तोडू नये. तुळस ही सौभाग्य देणारी असल्यामुळे तुळस स्त्रियांनी तोडू नये. तुळशीला अथर्ववेदात महादशी आणि संस्कृत मध्ये हरिप्रिया म्हणून उल्लेख आहे आणि मोठ्या प्रमाणात तुळशीची पूजा अर्चना करण्यात येते. तुळशीला भारतीय संस्कृतीत सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. प्रसिद्ध अशा पद्मपुराणात भगवान शंकरांनी नारदांना तुळशीचे महत्त्व पटवून देताना म्हणतात, हे नारदा, जिथे तुळस वाढेल त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वैफल्य आणि दुर्भाग्य वावरत नाही. तुळस सृष्टीत उपलब्ध असलेल्या गोष्टींमध्ये अति पवित्र आहे. जिथे जिथे हवा दरवळेल तिथे तुळशीच्या पवित्र सुगंधाने भोवतालचे वातावरण शुद्ध आणि रोगविरहित होईल. जो तुळशी मातेची पूजा अर्चना करेल त्यावर भगवान विष्णूंचे सदैव कृपादृष्टी राहील. तुळस अति पवित्र आहे, कारण तुळशीच्या मुळात ब्रह्म, फांद्या व पानात भगवान विष्णू आणि सगळ्यात वर फुलं व मंजिरांवर रुद्राचा वावर असतो. तुळस हे औषधी वनस्पती आहे. हिचे उपयोग खूप आहेत. सर्दी, पडसे, ताप असल्यास तुळशीच्या पानांच्या रसात मध घालून देतात. घसा बसल्यास तुळशीची पाने पाण्यात घालून पाणी गरम करतात. त्या पाण्याने गुळण्या करतात व थोडे पाणी घसा शेकत पितात. मधमाशी चावली तर त्या ठिकाणी तुळशीतली माती लावतात. अंगाला खाज असल्यास तुळशीचा रस लावतात. अपचन झाल्यास तुळशीचा रस, आल्याचा रस, लिंबू रस व साखर घालून 2 ते 3 वेळा घेतात. कॅन्सरच्या आजारातही तुळशीचा उपयोग केला जातो. नवीन संशोधनात असे लक्षात आले की तुळशीच्या पानात थोड्या प्रमाणात पाऱ्याचा अंश असतो. तो दातांना अपायकारक असतो, म्हणून तुळशीची पाने दातांनी चावून खाऊ नयेत. तुळशीचा रस घ्यावा. गरम प्रसादावर तुळशी पत्र ठेवल्यास तो पारा उडून जातो व तुळशीतली उपयुक्त द्रव्ये प्रसादात उतरतात. म्हणून गरम प्रसादावर तुळशी पत्र ठेवण्याची पद्धत आहे. तुळशीचे 4 प्रकार आहेत. काळी तुळस, हिची पाने काळपट रंगाची असतात व पाने बारीक असतात. ही विष्णूंना फार प्रिय आहे. हिला कृष्ण तुळसही म्हणतात. पांढरी तुळस, हिची पाने हिरवीगार असतात. कपूर तुळस, हिच्या पानांना कापरासारखा वास येतो. राम तुळस, हिची पाने मोठी असतात. अशा प्रकारे धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र व आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त अशी तुळस आपल्या अंगणात अवश्य लावावी व तिला रोज पाणी घालावे व नमस्कार करावा.